नमस्कार. रात्री भजन वगैरे व्यवस्थित झालं. खंडोबाचं, जोगेश्वरी, भैरवनाथाचं जागरण होतं आणि त्याच्यानंतर पहाटे साक्षात्कार झालेला आहे आपल्याला. तर हे सगळं चक्रधर स्वामींची खासियत आहे. या मंदिरामध्ये परमेश्वरी शक्ती आहे सगळीकडे. या टेरेसचं काम झालं इकडे. हे पूर्ण तयार झालं आहे. इकडे पुढे डायरेक्ट मंदिर आहे पुढे. या साईडला समोर डायरेक्ट दत्तात्रय प्रभूंचं मोठं असं प्रशस्त ठिकाण आहे. तर इथे भक्तांची श्रद्धा असल्यामुळे परमेश्वर अगदी समोरासमोर प्रगट होतो. बरं. तर आपल्याला कधी आराम मिळत नाही दुपारच्या वेळेस, पण आता आरती झाली आणि आज शनिवार उपास असल्यामुळे आपण कसं आहे थोडासा आराम करत आहे. कारण की रात्रीचं जागरण, भजन, साक्षात्कार याच्यामुळे जरी युद्धातून आपण लढून आलो किंवा युद्ध तिकडे झाले त्याचा तणाव आपल्याला आहे. बरोबर. युद्धाचा तणाव आपल्याला भरपूर आहे की बाबा हे लोकांनी युद्ध नाही केलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. पण डोनाल्ड ट्रम्प साहेबाचं खरं रूप माहिती पडलं आपल्याला. बरं. तर आपण ते आता प्रगटीकरण करणार नाही, अजून थोडे दिवस चान्स देऊ त्यांना सुधारण्याचा, की जेणेकरून सगळे आंतरराष्ट्रीय नेते जर सुधारले आणि लेकरासारखे पाडसासारखे वागले, ज्याच्या लाडक्या लेकरासारखे वागले, तर येशूदेवसुद्धा त्यांना माफ करेल. आणि आपल्याला कसं आहे परमेश्वरी साक्षात्कार झाल्यामुळे सगळेच धर्म, सगळ्या जाती, सगळी माणसं आपली लहान बछडे झालेले आहेत. तर हे साक्षात्काराचा भाग आहे. हा एकाएकी नाही झाला, आपला थोड्या थोड्या दिवसांनी झालेला आहे. आणि आपण कसं आहे रामभाऊ बघा, आपण बॉस आहे इथे आपल्या बन्यांवरती, ह्या व्यायामाच्या बन्यांवरती आपण बॉस लिहिलेले आहे. पण आपण बॉससारखं राजासारखं नाही राहत. हे बघा, अर्धं शरीर माझं इथे उन्हात आहे, हे अर्धं शरीर माझं इथे सावलीत आहे. तर मी अतिशय घोर तपस्येने या गोष्टी प्राप्त केलेल्या आहेत. आणि चक्रधर स्वामी कालपासून आपल्यासोबतच आहेत. आता अजून 2 दिवस अगोदरच भेटायला आलेत आपल्याला. तर हे सगळं भक्तीचा सिद्धांत आहे. फडणवीस साहेबांनासुद्धा आपण भक्त प्रल्हादासारखं सांभाळत आहोत, पण त्यांना या गोष्टीचा अजून विश्वास नाही. त्यांना असं वाटतं की आपण रामभाऊंचा ज्युनियर भाऊ आहे, आपण श्रीकृष्णासारखा आगाऊ आहे. तर ते काय बोलत नाही आपल्याला, पण अजून त्यांनी आपल्याला पूर्णपणे ॲक्सेप्ट नाही केलेलं फडणवीस साहेबांनी. सुरुवातीला राज्य नव्हतं त्यावेळेस आपल्याला असं नमस्कार वगैरे घालायचे, आपल्या स्थानाला प्रणाम करायचे फडणवीस साहेब. पण आता सध्या राजा असल्यामुळे ते कसं आहे आपलं ऐकतात तर खरं, पण त्यांचा आणि आपला अजून समोरासमोर सामना कधीच झालेला नाही. बरोबर. तर येत्या काळामध्ये आपल्याला कसं आहे लोकसेवा, अशा मोठ्या मोठ्या मंदिरांची कामं, जनतेचा गो आश्रम आपण स्थापन करतो रामभाऊ मोठ्या प्रमाणात. आणि लोककल्याणासाठी अतिशय सुंदर अशी अवस्था, शेगावसारखी, शिर्डीच्या बाबांसारखी अवस्था आपण प्राप्त करत आहोत. तर त्यामध्ये जर दत्तप्रभूंनी आपल्याला पुढचे आदेश दिले, तर आपण संसार करता करताच साधू आणि साध्वी तत्वावरती संसार आणि लोककल्याणाचे आश्रम चालवणार आहोत. फक्त हे युद्ध नको आपण बोलत असतो. तर ज्या विनाशकाली देवता आहेत त्यांनासुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. आता मी तुम्हाला गेली 2-3 वर्ष सांगत आहे, 4 वर्ष 5 वर्ष, की पृथ्वीच्या खालच्या आकाशमंडलातल्या मोठ्या मोठ्या घनघोर देवता प्रगट झालेल्या. ते खरंच झालं. काल मी परत एकदम डेंजर स्वरूपात पाहिलं त्यांना. पण आपल्याला ते बोलण्याचं अलाउड नाही. आपण कुठल्या देवी देवतांचं त्यांचं रहस्य खोलू शकत नाही. तर हे सगळं असं परमेश्वरी तत्त्व आपल्याला प्राप्त झाले. आणि आज आपण महानुभाव पंथाच्या अतिशय सुंदर देवाऱ्यामध्ये आहेत. राजेशाही थाटामध्ये आपण
आणि पुढे 2 दिवसांनी यात्रा झाली की आपण मग कुठल्या देशाला जाईल त्याचं चक्रधर स्वामींच्या हातात. सगळा आनंदी आनंद आहे. आणि इकडे आल्यावरती परमेश्वरी शक्तींनी मनुष्य प्रभावित होऊन जातो. बरं, तर तुम्हाला जर रामभाऊ वेळ भेटला ना, तर तुम्ही ह्या स्वामींच्या मंदिरात अवश्य आहे एक दिवशी. मी द्वारकाधीशचे पण तुम्हाला व्हिडिओ पाठवेल काही दिवसांनी, कारण मला द्वारकाधीश बोलवत आहेत आता.